आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि त्यांचा नेहमीच सगळ्यांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालताय. आणि एक म्हण आहे, उडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उबाटाची आता अवस्था झालेली आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलनं जे जे लोक करतात त्यांना मात्र यांचा पाठिंबा असतो. ते नेहमी उबाटाचे लोक आठवण करून देतात, श्रीलंकेमध्ये हे झालं, नेपाळमध्ये हे झालं, लोक रस्त्यावर उतरली, आणखी कुठंतरी श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, अशी मुद्दामून आठवण करून देण्याचं काम हे उबाटा करताय. आणि आता त्यांना वाटतंय की हे जे काय आंदोलन जे सुरू आहे देशव्यापी, त्यामध्ये आपली पोळी कशी भाजून घेता येईल अशा प्रकारचं खालच्या थराचं राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं कशी करतील, अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहेत. खरं म्हणजे बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, तिथली आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली होती. तिथं अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती, लोकांचे खाण्याचे बांधे झाले होते. परंतु या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, आर्थिक व्यवस्था वाढतीये, आर्थिक महासत्तेकडे वाटचाल आपला देश करतोय. जवळपास 80,000 लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचं काम या ठिकाणी होतंय. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम देशाने केलंय. त्यामुळे हा फरक आहे. इतर देशामध्ये झालेलं अराजकता पसरलेली ती या देशामध्ये किंबहुना या राज्यामध्ये परिस्थिती उलटी आहे. आणि म्हणूनच 2014 पूर्वीचं आपण पहा की यूपीए काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, झालेले मोठे मोठे स्कॅम हे या देशातल्या युवकांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून 2014 नंतर या देशातला युवा वर्ग हा प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे, आजपर्यंत आहे. 2014 नंतर झालेली देशाची प्रगती तो युवा पाहतोय. मिळणाऱ्या हाताला नोकऱ्या, मिळणारं काम हा युवक पाहतोय. आणि म्हणूनच याची पोटदुखी जी आहे, आणि म्हणून हा युवा जो आहे हा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे या देशाला पुढे नेत आहेत त्यांच्याबरोबर साथीने हा पुढे चाललेला आहे. आणि म्हणून मोदीजींनी अनेक निर्णय घेतले. युवक, गरीब, शेतकरी, महिला हे 4-5 वर्ग जे आहेत या वर्गांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही यांच्या मनामध्ये आहे की देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, आणि म्हणून हे जे काय आहे हे लोकांना प्रोवोक करण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी करतायत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण हा देश, या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे. आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे. का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर,
का घरातूनच तुम लढो हम कपडा संभालते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमचा इथून पाठिंबा. ते दिल्लीला जात नाही म्हणतात, जिथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात. जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला त्यांना. मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा संभालते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मगाशी मन सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे.